यामध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं ना, काही वर्ग संख्या सुद्धा आहे आणि काही घन संख्या सुद्धा आहे आणि काही अशा पण संख्या आहेत 64 सारख्या की ज्याचं वर्गमूळ पण निघतं आणि घनमूळ पण निघतं. मग एक्झॅक्ट क्रम काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता इथं 64 थोडं कन्फ्युजिंग आहे, कारण इथं वर्ग संख्या आहे का घन संख्या आहे माहित आहे का आपल्याला? नाही. मग अशा वेळेस तिथं न विचार करता आपण थोडासा पुढे विचार करू. आता 529 ही वर्ग संख्या आहे आणि 529 चा वर्ग कोणता आहे? 23. आणि 27 ही पूर्णपणे घनमूळ संख्या आहे आणि 27 हे कोणाचा घन आहे? 3 चा घन आहे. बरोबर. मग आता 23 आणि 3 यांची जर आपण बेरीज केली तर किती आली? 26 आहे. इथं 26 इथे आपण इथं बघू. पहा 64 हा कोणाचा घन आहे सांगा? 4 चा आहे. आणि 324 हे कोणाचा आहे? सो 324 जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते किती आहे? 18 आहे. मग 18 आणि 4 किती व्हायले? 22. सो इथे येऊ आपण 361. बरोबर आहे का? 361 चं वर्गमूळ काढा. किती? 19. आणि घनमूळ 125 म्हणजेच 125 चं घनमूळ किती आहे? 5. आणि दोघांची आपल्याला बेरीज करायची. 19 आणि 5 किती होती? 24. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर असेल. सेकंड गणितामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या रो मध्ये काय दिसत आहे? परत वर्ग संख्या दिसत आहेत, है ना? कारण कुठेही आपल्याला घन संख्या नाहीये. ठीक आहे. 121 कोणाचा आहे? आपल्यास आपण एक नवीन चार्ट तयार करायचा आणि चार्ट मध्ये आपण आता त्यांच्या संख्या घेऊ. 121 कोणाचा आहे? 11चा. 625 25चा वर्गमूळ आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये 256 कोणाचा आहे? 16. 196 14. 289 17 आणि हे आहे 12. आता 11, 25 आणि 52 यांचं काही रिलेशनशिप आहे का? बेरीज 26 आली म्हणजे 26 ला किती न गुणलं? 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे या दोघांची बेरीज करायची. बरोबर. 25 15चा वर किती आहे? 225. ओके. इथं संख्या चुकली असेल. ठीक आहे. इथं मी 225 लिहितो. 225 लिहिलं किती होतं? 15 होते. 15 आणि 11 26. 26 दोन्ही 52. ठीक आहे. त्यानंतर 16 आणि 14 किती व्हायले? 30. 30 ची दुप्पट किती व्हायली? 60. सो आता आपल्याला या दोघांची ऍडिशन करावं लागेल. 17 आणि 12 किती होती? 29. आणि त्याला 2 ने गुणावं लागेल. किती? 58. आहे ऑप्शन मध्ये? ओके. ऑप्शन नंबर 4. पुढे येऊ आपण. पुढे जर पाहिलं तर आपण कुठेही वर्ग संख्या नाही, घन संख्या नाही, त्यानंतर कुठेही असा जवळचा डिफरन्स वगैरे वाटत नाहीत. बरोबर आहे का? मग असं वाटत असेल तर काल मी एक ट्रिक दिली होती की संख्या काय करा तुम्ही अगोदर चढत्या किंवा उतरत्या दोन्हीपैकी कोणत्याही क्रमाने मांडा. आज आपण चढत्या क्रमाने मांडू. सांगा कोणती येईल अगोदर? 11. त्यानंतर 13. ओके. 23. 29. 31. 31 पर्यंत गेलो का आपण? ओके. 35 पण आहे. आता संख्या जर पाहिलं आपण तर असं नाही की यामध्ये मूळ संख्या आहे म्हणून, कारण याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 35 पण आलेले म्हणजे मूळ संख्या संयुक्त संख्या असा काही क्रम आहे का? नाही. चला आपण डिफरन्स जाणून घेऊ. डिफरन्स जर पाहिला तर इथे कितीचा डिफरन्स आहे? 2. इथे 4. इथे 2. इथे 4.
पुन्हा तोच आहे का फरक? आता किती डिफरन्स झाला? हा, म्हणजे याचा अर्थ इथं 2च्या डिफरन्सची संख्या मिसिंग आहे, बरोबर आहे का? 2च्या डिफरन्सची संख्या मिसिंग आहे, मग 2च्या डिफरन्स किती येतं? 25. पुन्हा त्याच्यामध्ये 4च्या डिफरन्स 29 आहे, याचा अर्थ आपला आन्सर कोणता असलं पाहिजे? 25. सो 25 इज द आन्सर, बरोबर. कारण पुढे जर पाहिलं आपण, इथं पण 2 आणि इथं 4 हे मेंटेन केलेलंच आहे. ओके, चौथ्या गणिताकडे आलो आपण. मध्ये एक संख्या आहे आणि सभोवताली असणाऱ्या 4 संख्या यांचा काही रिलेशनशिप आहे का ते आपल्याला फाइंड करायचं आहे. काय करता येईल बरं? ऍडिशन. किती होईल ऍडिशन सर्कलची? 16 आहे. 16चं वर्गमूळ किती आलं? 4. म्हणजे ट्रिक जी आहे ती अतिशय सोपी आहे. सो यांचं ऍडिशन पाहू आपण. 5 आणि 1 6 आणि 8 14 आणि 6 20 आणि 2 आणि ओके 100. अंडर रूट 100 ची किंमत किती आली? 10. ठीक आहे, यांचे करू. 3 आणि 8 11, 11 आणि 9 20, 20 आणि 1 21, 3 4, 4 आणि 3 6, 6 आणि 5 11 यायला का? बेरीज चुकली कुठतरी. 8 आणि 3 हा पुन्हा एकदा करू आपण. 8 आणि 3 11, 9, 20 आणि 21, 2 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, बरोबर आहे. आणि अंडर रूट 121 कोणाचा आहे? 11 चा आहे. सो ऑप्शन नंबर किती असेल? 2. त्यानंतर 108 12 18 144 18 16 110 आणि संख्या शोधायची 22. काय रिलेशनशिप सापडतं का? काय सापडतं? ओके ओके ओके. म्हणजे 18चे जर अर्धे घेतले आपण 9 आणि त्या 9 न जर आपण 108 ला भागितलं तर किती येईल? 12 येईल, बरोबर आहे का? किंवा तिने सांगितलं दुसरी मेथड की 108 ला काय करा? 12 ने भागा, उत्तर येतं 9 आणि 9 दोन्ही किती करा? 18 करा. म्हणजे 2 पद्धतीने करू शकता तुम्ही. क्लिअर? सो आता इथे हाफ करा 8, बरोबर आहे का? 8 ने 144 ला भागा, 8 1 8, 8 आधी 64. ओके, मग 22 चे हाफ करावं लागेल. किती हाफ होतील? 11. आणि 110 ला आपण 11 ने भागू, किती येईल उत्तर? 10. दॅट्स वाय आन्सर इज द ऑप्शन नंबर 3. सॉल्व करायचंय का? ओके ओके, सॉल्व पहा. आता काही विरुद्ध बॉक्स मध्ये संख्या दिली आहे, त्यांची काही रिलेशनशिप आहे का पहा. 16 13. काय बरं 16 13 ची रिलेशनशिप? डिफरन्स घेऊ बरं आपण. किती? 3. 14 18 चा डिफरन्स घेता येईल का? 18 आणि 14 किती आहे? 4. अजून 14 12 14 12 2. आता आपल्याला कोणती संख्या दिली आहे? 15. मग आता फरक कितीचा आहे ते आपल्याला बघावं लागेल, बरोबर. मग आता 2 3 4 चा फरक आला, म्हणजे फरक एक तर 1 चा राहिला असेल किंवा कितीचा राहिला असेल? 5 चा राहिला असेल. दोघांपैकी एक फरक राहिलेला आहे. मग आता 15 मध्ये जर 1 मिळवला तर किती आहे? 16 आहे ऑप्शन मध्ये? नाही. 15 मधून 1 मायनस करा, किती येतं? 14. ते आहेत ऑप्शन मध्ये? नाही. म्हणजे 1 चा डिफरन्स नाही. आता डिफरन्स कितीचा घेऊ आपण? 5 चा. 15 मध्ये 5 मिळू, किती व्हायले? 15 तून 5 मायनस करू, किती व्हायले? 10. आहे का दोघांपैकी कोणतं अंतर? 20 आहे. That's why option number 1 is the correct answer. Okay.